बार्शी तालुक्यातील अंबाबाईची वाडी, ज्योतिबाची वाडी आणि हत्तीस येथे गेल्या काही वर्षांपासून अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। याबाबत स्थानिक वैराग पोलीस स्टेशन तसेच संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। ही अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आत्मदान आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सोलापूर नागेश चव्हाण यांनी दिली। श्रमिक पत्रकार संघ पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। त्यांनी सांगितलं की सन 2024 पासून अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। त्यामुळे या भागात दारूबंदी करणे अत्यंत गरजेचे आहे। स्थानिक पोलीस प्रशासनाकडून कुचकामी कारवाई होत असल्यामुळे अवैध धंदे पुन्हा जोरात सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। नमस्कार, मी नागेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस। आजची आपली पत्रकार परिषद घ्यायचा हेतू असा आहे की मोजे अंबाबाईची वाडी जवळगाव नंबर 1, ज्योतिबाची वाडी जवळगाव नंबर 2 व हत्तीस परिसरातील अवैध दारू व अवैध गुटखा कायमस्वरूपी बंद करावा या अनुषंगाने मागील 2 वर्षापासून मी वारंवार स्थानिकचं पोलीस स्टेशन वैराग या ठिकाणी तक्रार देऊन सुद्धा व SP-ना तक्रार देऊन सुद्धा याच्यावरती आतापर्यंत कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही आहे। त्या अनुषंगाने उद्याची 21 तारखेला मी असंख्य महिला व असंख्य ग्रामस्थ घेऊन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही उपोषण करणार आहोत। जोपर्यंत याच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत व हे कायमस्वरूपी धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाही। माझं या माध्यमातून ग्रामस्थांना व गावकऱ्यांना एक असं आव्हान आहे की बाबांनो, प्रत्येक गावातनं जर असा एखादा तरुण पुढे आला तर आपल्या गावामध्ये जे कोणी अवैध व्यवसाय करत असतील ते कायमस्वरूपी बंद व्हावे असं वाटत असेल आपल्याला आणि आपली मुलं बाळं जर चांगल्या शाळेत शिकावं आणि त्यांचं भविष्य घडावं वाटत असेल तर सर्वांनी पुढे यावं आणि स्थानिकच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्याविरोधात तक्रार देण्याचं धाडस करावं। आणि पोलीस प्रशासनाला माझं एक विनंती आहे, साहेब, आपणास वारंवार तक्रार देऊन सुद्धा आपण जर का यांच्यावरती गुन्हे दाखल करत नसाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही चिरीमिरीवरची साहेब लोक आहेत। भविष्यामध्ये जर 21 तारखेपर्यंत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून जर का तुम्ही यांना तडीपारीच्या नोटीस नाही काढल्या तर मी 21ला माझं आंदोलन, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, माझ्या माय भगिनी न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं आंदोलन चालू राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।